नमस्कार मंडळी, आज मी बनवणार आहे लेमन राईस आणि आपल्या मराठी भाषेत बोललं तर लिंबू भात. त्याच्यासाठी लागणारे हे साहित्य. कधी जेवण बनवायला कंटाळा आला, भात असला असा बनवून खा, खूप छान लागतो. आता मी कढई गरम करून घेते. कढई गरम झाल्यावर एक पळी तेल घालून घेतले त्याच्यामध्ये, आणि थोडेसे शेंगदाणे ह्याच्यामध्ये मी फ्राय करून घेणार आहे. शेंगदाणे चांगले लालसर रंगावर येईपर्यंत फ्राय करायचे आणि मग ते काढून घ्यायचे. शेंगदाणे काढून झाल्यानंतर फोडणीसाठी 2 चमचे चणा डाळ घालून घ्यायची. चणा डाळ चांगली फ्राय करून घ्यायची. मग ह्याच्यामध्ये 2 चमचे उडीद डाळ घालून घ्यायची. उडीद डाळ ही चांगली फ्राय करून घ्यायची. चणा डाळ आणि उडीद डाळमुळे या भाताला खूप छान टेस्ट येते. आता ह्याच्यामध्ये अर्धा चमचा राई जिरं मी घालून घेतले आणि हे चांगलं भाजून घेते. नंतर ह्याच्यामध्ये 4-5 हिरव्या मिरच्या उभ्या चिरून घातल्या, 7-8 कढीपत्त्याची पानं. हे सगळं चांगलं फ्राय करून घ्यायचं. नंतर पाव चमचा हिंग घालून घ्यायचा. हिंग घालून झाल्यानंतर चवीनुसार ह्याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आणि फोडणी परत एक वेळ चांगली परतून घ्यायची. आणि मग पाव चमचा ह्याच्यामध्ये हळद घालून परत एकदा परतून घ्यायची. फोडणी परतून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये जो आपण भात घेतला होता तो आणि शेंगदाणे घालून हे अशा प्रकारे चांगलं परतून घ्यायचं. भात परतून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घालणार आहे. कोथिंबीर बारीक चिरून घातल्यानंतर परत एकदा हा भात चांगला परतून घ्यायचा. नंतर ह्याच्यामध्ये आता लिंबू घालून घेणार आहे. लिंबू तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकता. आंबट आवडत असेल तर एक अख्खं घाला, मी अर्धच घालून घेते. लिंबू घालून झाल्यानंतर हा भात चांगला मिक्स करून घ्यायचा. 1 मिनिटभर चांगला मिक्स केल्यानंतर मग गॅस बंद करून घ्यायची. मी आता गॅस बंद करून घेतले आणि भात चांगला मिक्स करून घेतला. आता खायला हा भात तयार झाला. असा बनवून बघा, खूप छान लागतो. रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.